नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। खामगाव ते शेगाव गजानन गणगणात बोतेचा गजर। गजानन महाराज पालखी सोहळा, भक्तांचा सागर उसळला। पंढरपूर येथील आषाढी सोहळा आटपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वर्गही परतली आहे। तब्बल 1200 किलोमीटरचा पायी प्रवास करत 2 महिन्यात कालावधीनंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोहोचली आहे। या पालखीसोबत खामगाव येथून लाखो भक्ती शेगावात दाखल झाले असून त्यामुळे शेगावात भाविकांची मंदिआळी पाहायला मिळाली आहे। पालखी शेगावात पोहोचताच पालखीचे संस्थापकांकडून तसेच संत गजानन महाराजांच्या अभियांत्रिक महाविद्यालयाने पालखीचे स्वागत केले। संत गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आज संपला। या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने खामगाव ते शेगाव पर्यंत सहभागी झाले होते। खामगाव ते शेगाव या मार्गावर गणगण गणात बोतेचा गजर करत भाविक भक्तांचा शब्दसह सागर उसळला। भक्तिसराचे अद्भुत दर्शन पाहण्यासाठी भाविकांची गर्दी केली होती। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी खामगाव शहरात भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। 2 जून रोजी प्रस्थान झालेल्या या पालखीचा सोहळा 700 वारकरी सहभागी झाले होते। 33 दिवसांनी ही पायी वारी करून सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करत वारकरी परतले आहेत। श्रीच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची गर्दी दिवसभर होती। 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजेच्या श्रीच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान झाले। या प्रसंगी अलका घिणे यांनी AP न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। अलका गजानन गिरे, राहणार देवगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। खूप छान अनुभव आला सर। पहिल्या वेळेसच आलेली आहे, पण इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी। चहा पाणी नाश्ता, परत कोणाचे पाय दुखले, कोणाला कुठे लागलं वगैरे, तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे। प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे। माझी अशी इच्छा आहे की याच्याही पेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे। काय साकडं घालणार तुम्ही महाराजांच्या चरणी? काय साकडं घालणार? महाराजांच्या चरणी हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसं धन मिळो, त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला मिळो धान्याचा।